नमस्कार, मी प्राजक्ता जोशी आणि आज आपण आघातानंतरचा ताण किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस या विषयावर बोलणार आहोत. स्ट्रेस हा वैयक्तिकसुद्धा असू शकतो किंवा सामाजिकसुद्धा असू शकतो. म्हणजे वैयक्तिक या अर्थी की आपल्या समजा घरात एखादी घटना घडली असेल, एखाद्या जवळच्या व्यक्तीचा अपघात झाला असेल किंवा मृत्यू झाला असेल किंवा मे बी तुम्ही नुसता अपघात होताना बघितला जरी असेल, तरी त्याचा तुम्हाला ताण येऊ शकतो. सामाजिक या अर्थी आपण म्हणू शकतो की समजा सुनामी आली, भूकंप झाला, दुष्काळ आला किंवा आत्ता जसं कोरोना आहे, तर ही म्हणजे वैश्विक महामारी आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी हे आघात आहेत, ते झाल्यानंतर आपल्याला जो ताण येतो याला आपण आघातानंतरचा तणाव किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस असं म्हणू शकतो. तर याची चिन्ह कोणती कोणती असतील किंवा आपल्याला कोणत्या कोणत्या सायन्स दिसून येतात. यात पहिला आपल्याला शॉक लागतो आणि आपल्याला विश्वासच बसत नाही जे होतंय त्याच्यावरती. त्यानंतर येतं म्हणजे आपल्याला खूप उदास वाटतं, दुःखी वाटतं, हेल्पलेस फील होतं की आपण काहीच करू शकत नाही का. गिल्ट येतो की मी या गोष्टी केल्या असत्या कदाचित तर आता परिस्थिती वेगळी असती. आणि यातून राग उद्भवू शकतो स्वतःवर किंवा ओव्हरऑल अख्ख्या परिस्थितीवरती. आणि या सगळ्यानंतर रिलीफ येतो की ठीक आहे, ही गोष्ट आता होऊन गेली आहे. तर ह्या सगळ्या आपल्याला मानसिक चिन्ह ही सगळे आपल्याला दिसू शकतात. पण याचवेळी आपल्यात शारीरिक बदलसुद्धा होत असतात. जसं की आपल्याला घाम येणं, हृदयाची धडधड वाढणं किंवा हात पाय कापणं, पोटात गोळा येणं, एकाग्रता न होणं. बऱ्याचदा आपण असं अनुभवू शकतो की आपण एखादं काम करतोय तर त्यात आपलं लक्षच लागत नाही. कारण बॅकग्राऊंडला डोक्यात आपल्या तेच विचारचक्र चालू असतं. यामुळे आपली एकाग्रता होत नाही. आणि याच कारणामुळे आपल्या झोपेवर सुद्धा परिणाम होतो. आपलं झोपेचं चक्र विस्कळीत होतं, आपलं जेवणाचं चक्र विस्कळीत होतं आणि अशा प्रकारे हा ताण आहे जो या सगळ्या आपल्या ओव्हरऑल रुटीनवरच परिणाम करतो. तर आपण बघूया की पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस आणि पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर यामध्ये काय फरक आहे. तर आपण आज पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस किंवा आघातानंतरचा तणाव बघतोय. या दोन्हीमधले जे आपण सायन्स डिस्कस केले ते सेमच असतात. फक्त आपला जो आघातानंतरचा तणाव असतो यामध्ये आपण असा प्रयत्न करतो की ही चिन्ह कमी करण्यासाठी आपण स्वतःची अजून काळजी घ्यायला लागतो. तर या सगळ्यांमधून आपलं काय होतं की आपण स्वतःचा विचार करतो, स्वतःला मदत करतो आणि आपण बरे होतो या सगळ्यातनं, सावरतो स्वतःला. पण काही लोक असतात जी या सायन्समध्ये अडकून राहतात. ते बरे तर होतच नाहीत, उलट अजून त्यामुळे आजारी पडतात आणि यावेळी त्याचं रूपांतर हे डिसऑर्डरमध्ये होतं. आता या सगळ्या स्ट्रेसबरोबर डील कसं करायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपली जी रिॲक्शन असेल या ताणावरची ती चूक किंवा बरोबर अशी नसते. काही लोक असतात ज्यांना पटकन रडायला येतं, काही लोक असतात ज्यांना रडूच येत नाही. तर आपण जज नाही करू शकत की बा ही परिस्थिती झाली आहे मग याच्यावर एवढं रडलं पाहिजे किंवा या माणसाला रडायलाच कसं आलं नाही, काय माणूस आहे हा. नाही, आपल्याला कधीच माहीत नाही की त्याला आतून कसं फील होतं आहे. सो आपण जे एक्सपिरियन्स करतो किंवा आपण जसे व्यक्त होतो त्यामध्ये चूक किंवा बरोबर असं काही नसतं. फक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या सगळ्या भावना एक्सेप्ट करायला शिकलो पाहिजे. अनेकदा असं होतं की लोक एक्सेप्टच करत नाहीत आणि स्वतःला कशात तरी गुंतवतात, पण या सिच्युएशनपासून लांब पडतात असं आपण म्हणू शकतो. पण यासाठी आपण आधी एक्सेप्ट केलं पाहिजे की हो, मला या गोष्टी फील होत आहेत आणि आपण ते फील केलं पाहिजे जे आपल्याला फील होतं आणि यातून आपली हिलिंग प्रोसेस आहे ती फास्ट होऊ शकते. आणि स्वतःला वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवणं यात काही चुकीचं नाही आहे. कारण खूपदा असं होतं की आपण ते जे आघात आहे, तो ट्रॉमा आहे, तो एक्सपिरियन्स परत परत करतो. आपल्याला ते आवाज ऐकू येतात, दृश्य आपल्या डोळ्यासमोर येत राहतात. या सगळ्यामधनं बाहेर पडण्यासाठी आपण एखादं पुस्तक वाचू शकतो, हलका फुलका पिक्चरसुद्धा बघू शकतो किंवा घरात लहान मुलं असतील किंवा पाळीव प्राणी असतील त्यांच्याशी आपण खेळू शकतो. त्यामुळे आपल्याला जरा बरं वाटतं आणि थोडा वेळ आपल्या डोक्यातनं ते विचार लांब राहतात. या सगळ्या तणावामुळे आपलं जे रुटीन आहे ते रुटीन खूप विस्कळीत होतं. त्यामुळे आपण प्रयत्न केला पाहिजे की हे रुटीन आपण परत कसं एस्टॅब्लिश करू शकतो, आपण परत या रुटीनमध्ये कसं येऊ शकतो. खूप लोकांना असं होतं की मला काही करायचीच इच्छा नाही आहे, आता मला काहीच करावंसं वाटत नाही. पण यामुळे आपण जास्तीत जास्त स्वतःला एकटे पडतो आणि त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण जर का स्वतःला आपल्या जे आधीची कामं होती, जे रुटीन होतं त्यात एंगेज ठेवलं तर या सगळ्याचा परिणाम कमी होऊ शकतो. आणि जर एकटेपणा आपण म्हटलं तर तो दूर करायसाठी आपण संवाद चालू ठेवला पाहिजे.
भले आपण त्या ट्रॉमाबद्दल किंवा त्या स्पेसिफिक इन्सिडन्सबद्दल बोललं पाहिजे असं नाही म्हणत मी. पण जनरल तुम्ही नॉर्मल चॅट तुमच्या फॅमिली मेंबर्सबरोबर किंवा फ्रेंड्सबरोबर तुम्ही नक्कीच चालू ठेवू शकता. यावेळी जे आपले महत्त्वाचे आयुष्याचे जे निर्णय असतील ते घेणं थोडं टाळा. कारण खूपदा असं होतं की आपण त्या स्टेट ऑफ माइंडमध्ये चुकीचे निर्णयसुद्धा घेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ते थोडं होल्डवर ठेवायला लागेल. आणि आपण सगळ्यांनीच अनुभवलं असेल की आता कोणती पण मोठी बातमी घडली की न्यूज चॅनलवाले तर तीच तीच घटना, तेच तेच व्हिडिओ परत परत क्लिप्स दाखवायच्या आणि यामुळे खरोखर आपल्याला नाही म्हटलं तरी थोडा ताण येतोच. आणि मध्ये एक काहीतरी न्यूज पण होती की लहान मुलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना थोडं यापासून लांब ठेवलं पाहिजे. तर त्यांना तसं नाही म्हणत मी, ओव्हरऑल सगळ्याच वयोगटातल्यांना याचा परिणाम होऊच शकतो. त्यामुळे आपण थोडासा टी व्हीचा जो आपण जे बातम्या वगैरे बघतो ते थोडं प्रमाण आपण कमी करू शकतो. आणि त्याचऐवजी आपण पेपर वाचू शकतो किंवा आपल्या मोबाईलवर आपल्याला हेडलाईन्स येतात त्या वाचू शकतो, जेणेकरून आपल्याला न्यूजसुद्धा कळेल पण त्याचा अति त्राससुद्धा होणार नाही. आणि काही व्यक्ती असतात असं ज्यांना नुसते बातमी वाचली तरी परत थोडं हे व्हायला लागतं. तर त्यांनी खरोखर 2 दिवस पूर्णपणे बातम्यांपासून ब्रेक घेतला. ॲज लाँग एज त्यांच्या डेली रुटीनवर त्याचा परिणाम होत नाही तोपर्यंत खरोखर ते नक्कीच ब्रेक घेऊ शकतात. त्यांना नक्कीच त्याने थोडं परत नॉर्मलला यायला त्याने मदत होऊ शकते. नंतरची गोष्ट आहे, काही लोकांना थोडं फनी वाटेल की एक्सरसाइज हा ताणात असताना आपण केला तर त्याने आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. कसा? तर जेव्हा आपल्या शरीराची मूव्हमेंट होते तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये हॅपी हार्मोन म्हणतो आपण, ते एंडॉर्फिन ते रिलीज होतं. सो जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा हे हार्मोन रिलीज झाल्यावर आपल्याला आपोआप छान वाटतं. तर ज्यांना एक्सरसाइज करायचं नसेल त्यांच्यासाठी तुम्ही फक्त म्युझिक ऑन केलं आणि नुसते जस्ट थोडी मूव्हमेंट केली, बॉडी मूव्हमेंट केल्यामुळे सुद्धा तुम्हाला याने हे हार्मोन रिलीज होऊन तुम्हाला खूप बरं वाटू शकतं. आता आपला मेन गोल काय आहे, तो आपला जो स्ट्रेस आहे तो आपल्याला कमी करायचा आहे. त्यासाठी आपण कशाची मदत घेऊ शकतो, तर आपले जे इंद्रिय आहेत जसं की आपले बघणं, ऐकणं, श्वास घेणं किंवा टेस्ट किंवा टच, तर या गोष्टींचा आपण याच्यात वापर करू शकतो. आपल्या प्रत्येकाचं एक कोणतं तरी इंद्रिय स्ट्रॉंग असतं. तर आपण ते ओळखू शकतो किंवा त्याच्यावर एक्सपेरिमेंट करू शकतो. एकापेक्षा जास्त सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर आता उदाहरणार्थ मला साईट माझी पॉवरफुल आहे. मला बघितलं की छान वाटतं. तर मी सनसेट बघायला जाईन, मी समुद्रावर जाईन, मी चांगली चांगली दृश्य बघेन. ज्यांचं स्मेल पॉवरफुल आहे त्यांनी छान ताज्या फुलांचा वास घेणं, एखादा परफ्यूम जवळ ठेवणं, कॉफी करून कॉफीचा वास घेणं, या गोष्टींमुळे त्यांना एक बरं वाटू शकतं. ज्यांना टचमधून ज्यांना चांगलं फील होतं त्यांनी कुत्रे, मांजरं यांच्याशी खेळणं, यांच्याबरोबर वेळ घालवणं हे नक्कीच चांगलं होऊ शकतं. ज्यांना ऐकून सुख मिळतं त्यांनी गाणी ऐकावी. आपण जर का ते ओळखलं आणि आपल्या त्या इंद्रियाला ॲक्टिवेट केलं तर आपल्याला त्यातून नक्कीच फायदा होऊ शकेल, आपण हे ट्राय करून बघितलं तर. नंतरची गोष्ट आहे की आपण खूप जणांनी बघितलं असेल, जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा आपण एकतर भूतकाळाचा विचार करतो किंवा भविष्यकाळाचा विचार करतो. वर्तमान काळात आपण खूप कमी वेळा असतो. तर वर्तमान काळात राहण्यासाठी आपल्याला काय ॲक्टिव्हिटी करता येईल, तर एक सिंपल ॲक्टिव्हिटी आहे. आपण हॉलमध्ये बसायचं आणि कोणतेही 2 रंग निवडायचे. समजा लाल आणि निळा निवडला तर हॉलमध्ये अशा कोणत्या कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्यात लाल किंवा निळा रंग आहे त्या आपण शोधून काढायच्या. तर रंग कोणताही घेऊ शकतो, याचे तसे रूल्स नाही आहेत. पण हे काम असं करतं की आपल्याला तेवढ्या काळासाठी ते प्रेझेंटमध्ये बोलावतं. म्हणजे तेवढा वेळ का होईना पण आपण वर्तमान काळात जगतो. आता मेडिटेशनसुद्धा चांगलं काम करू शकतं. जसं फक्त डोळे बंद करायचे, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून बघा, आपोआप आपल्याला प्रेझेंटमध्ये यायला लागेल. फक्त मी श्वास घेतलाय, मी श्वास सोडलाय, मी श्वास घेतलाय, मी श्वास सोडलाय. एवढाच विचार फक्त, म्हणजे एवढं म्हणत जरी राहिलो ना तरी आपण तेवढ्या विचारातच राहतो. आपल्याला आजूबाजूचे विचार नाही येत मनात. तर हे पण तुम्ही ट्राय करून बघू शकता. नंतरचं आहे ते म्हणजे आपलं झोपेचं चक्र आणि जेवणाचं चक्र आपण जे म्हटलं ते पूर्णपणे विस्कळीत होऊन जातं आणि ते नॉर्मलला आपलं आणणं गरजेचं असतं. खूपदा आपला शुगर इनटेक स्ट्रेसच्या काळात आपला वाढू शकतो, तर तो आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपल्याला खास करून फ्रेश फूड खायचं आहे, आपलं ताजं जेवणावर आपला फोकस असला पाहिजे आणि पुरेशी झोप आपण यावेळी घेतली पाहिजे नक्कीच. तर झोपेवर मी असा विचार करते आपला एक इंडिपेंडंट पूर्ण एक सिरीजच काढावी, कारण खूप बोलण्यासारखं आहे झोपेवर किंवा झोप येत नाही त्यांच्यासाठी कशी झोप
आपण लागू शकते किंवा झोपेबद्दल ओव्हरऑल सगळंच, तर आपण नक्कीच त्याच्यावर एक पूर्ण सिरीजच काढू. तेव्हा आपण याच्याबद्दल नक्की डिटेलमध्ये जास्त बोलू. आता मदत कधी घ्यायची? आत्तापर्यंत आपण जे जे डिस्कस केल्या या सगळ्या गोष्टी आपण आम्ही नेहमीच अनुभवल्या असतील किंवा बऱ्याच जणांनी आत्तापर्यंत अनुभवल्या असतील आणि त्यातून आपण बऱ्याचदा आलो आहे बाहेर. पण काही वेळा या गोष्टी, हे जे सिम्पटम्स, या ज्या साईन्स आहेत त्या 6 आठवडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस राहतात आणि असं जर का झालं तर आपल्याला प्रोफेशनल हेल्प घेणं गरजेचं असतं. त्यामुळे 6 आठवडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस जर का तुम्हाला हे चिन्ह दिसत असतील जे आपण आता डिस्कस केली, तर तुम्ही प्रोफेशनल हेल्प घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर का सुसायडल थॉट्स असतील, आत्महत्येचे विचार असतील, तरीसुद्धा आपल्याला प्रोफेशनल हेल्प घेणं गरजेचं आहे. तसंच समजा आपल्याला फ्लॅशबॅक्स येत असतील की त्या घटना अचानक मध्येच डोळ्यासमोर दिसतात, झोपेतनं अचानक दचकून जाग येते, तर यावेळीसुद्धा आपल्याला नक्कीच मदत घेणं गरजेचं आहे. आपलं जे डेली रुटीन आहे किंवा आपला दैनंदिन दिनक्रम आहे, तो सुद्धा आपल्याला जर का नीट करता येत नसेल ताणामुळे, तरीसुद्धा प्रोफेशनल हेल्प घेणं गरजेचं आहे. आता समजा आपल्याला तसा काही ताण नाही आहे, पण आपण बघतोय की आपल्या समोरचा व्यक्ती आहे तो ताणामधनं जातोय आणि मला त्याला मदत करायची, तर आपण काय करू शकतो? तर आपण पहिलं म्हणजे बी देअर. ओके, सो बी देअर म्हणजे काय, तर कायम त्यांच्या पाठल्या सगळीकडे फिरा असं नाही, पण जेव्हा त्यांना वाटेल की मला आता कोणाची तरी गरज आहे, तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध झाला पाहिजे. त्यानंतरची गोष्ट आहे म्हणजे ऐका. त्यांना काय म्हणायचं आहे ते ऐकून घ्या. यावेळी आपण त्यांना प्रोब नाही करायचं की काय झालं सांग, तेव्हा काय झालं, तुला कसं वाटलं, नाही. त्यांना जेवढं आपल्याला सांगावंसं वाटतंय, त्यांना जे बोलायचं आहे तेवढं फक्त आपण ऐकून घ्यायचं आणि तेवढा वेळ आपण त्यांच्यासाठी दिला पाहिजे. आणि नंतर प्रॅक्टिकल मदत जी आपण त्यांना करू शकतो ती आपण त्यांना सुचवू शकतो की मी अशी अशी तुला मदत करू का. आणि बेसिकली याच काही गोष्टी आहेत ज्या त्यांना नक्कीच त्याचा आधार वाटू शकेल. आणि तुम्ही जर का या ताणांमधनं वगैरे जात असाल तर या ज्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या या करून बघा, त्याने तुम्हाला मदत होते का बघा. नक्कीच होईल यातून मदत तुम्हाला. आणि जर का असं पण नाही, मी जे म्हटलं 6 आठवडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तरच प्रोफेशनल हेल्प घ्यायची. पण जर का असं पण होऊ शकतं की पहिल्याच आठवड्यात एखाद्याला वाटू शकतं की बापरे मला खूप ताण आला आणि मी नाही हँडल करू शकत आहे, तरीसुद्धा तुम्ही तेव्हासुद्धा प्रोफेशनल हेल्प घेतली तरी चालू शकतं. कधीही तुम्हाला असं वाटलं की मला बोलावंसं वाटतंय कोणाशी तरी किंवा मला एक्सप्रेस व्हायचं आहे, माझ्याकडनं हँडल होत नाही आहे, तेव्हा तुम्ही कधीही प्रोफेशनल हेल्प घेऊ शकता. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की मी काउन्सिलिंग सेशन्स घ्यायला चालू केलं आहे. तर तुम्हाला कोणालाही जर काहीही बोलावंसं वाटत असेल किंवा कशासाठी तुम्हाला काही हवं असेल, थेरपी किंवा काहीही, तरी मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा ईमेल आय डी देते, तर त्याच्यावरून तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तसंच फक्त काउन्सिलिंगसाठी असं नाही, तुम्हाला जर का याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील ज्या तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकत नसाल, ती पर्सनल असेल, तरी तुम्ही मला त्या ईमेल आय डीवरून माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती म्हणजे हल्ली मेंटल हेल्थ अवेअरनेस जरा आपण बघतोय सगळीकडे चालू आहे, तर नेमकं काय आहे की खूपदा आपण असं बघतो की आपल्याला पाय तुटला, आपण हाडांच्या डॉक्टरांकडे जातो, सर्दी झाली, काही झालं, पोट दुखते, आपण डॉक्टरांकडे लगेच जातो. पण हेच जेव्हा आपल्या मेंटल हेल्थची बोलायची वेळ येते तेव्हा आपण घरी बसतो. आपण पिक्चरमध्ये सुद्धा खूप वेळा बघितलं असेल की सायकॅट्रिस्टकडे जायचं आहे, थेरपीसाठी जायचं आहे, काउन्सिलरकडे जायचं आहे, की लोक म्हणतात मी वेडा नाही आहे, मला काही वेड लागलं आहे का. तर फक्त वेड लागल्यावरच तुम्ही या एक्सपर्ट्सकडे जाता असं नाही आहे. तुम्हाला जे मानसिक ताण असेल किंवा काही कसली भीती असेल, काहीही मनात कोणतीही गोष्ट असेल जी तुम्हाला तुमचं डेली लाईफ नीट जगायला देत नाही आहे, ज्याच्यामध्ये येते, त्यासाठी तुम्ही नक्कीच प्रोफेशनल हेल्प घेऊ शकता आणि त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्हीसुद्धा विचार करा, तुमच्या आजूबाजूलासुद्धा जर कोण असे असतील ज्यांना याबद्दल मार्गदर्शन हवं असेल, तर तुम्ही त्यांचा अवेअरनेस क्रिएट करू शकता. हल्ली सोसायटीमध्ये खूप अवेअरनेस वाढतो आहे मेंटल हेल्थबद्दल, पण शेवटी आपणच आहोत ज्यांनी हा अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे. सो आपण यावर अधिक बोलूच नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.